नमस्कार. तुम्हा सर्वांना खूप जास्त डाऊट्स होते. पूर्ण MPWचा सिलेबस काय असेल, SIचा सिलेबस काय असेल. तर SIच्या सिलेबसबद्दल तर आपण बोलणार आहोत नंतर. सध्याला आपण पूर्णपणे आपल्या MPWच्या सिलेबसबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर बघा इथं तुमचा MPWचा सिलेबस असो किंवा MPWची पात्रता असो, तर या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर छोटासा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत सगळ्यांनी पाहायचा. तर बघा इथं ठाणे महानगरपालिकेमध्ये MPWच्या टोटल 33 जागा आहेत. 33 पदं इथं MPWची काढलेली आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतःने तुमचं बघून घ्या. टोटल इथं 33 पदांची वॅकेन्सी आहे. तुम्हाला वाटलं तर थोडंसं अजून झूम करून दाखवते. तर इथं 33 पदांची ही जाहिरात आहे तुमच्यासाठी. त्यानंतर इथं जर तुम्ही पूर्ण तुमची शैक्षणिक अर्हता जर बघाल तर बघा शैक्षणिक अर्हतानुसार इथं तुम्हाला बघताना लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही इथं 12वी पास असणं गरजेचं आहे विज्ञान विषयाचं. म्हणजे तुम्ही 12वी मधून तुमचं जे 12वी आहे तर ती विज्ञान शाखेतून असायला हवी, सायन्स असायला हवं. मग चालतं तुमचं PCMB PCB IT असेल, त्याच्यासोबत मग CS असेल, चालतंय, काही हरकत नाही. फक्त तुम्ही सायन्समधून पासआउट झाले पाहिजेत 12वी. ठीक आहे, कॉमर्स आर्ट्स चालणार नाही, सायन्समधून पास झाले पाहिजेत. त्यानंतर इथं तुम्हाला MPWचा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला 2 वर्षांनी सबमिट करायचा आहे निवडीनंतर. लक्षात घ्या, पहिलाच शब्द ते लिहिला आहे निवडीनंतर. 12 महिन्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रम 2 वर्षात उत्तीर्ण होऊन तुम्हाला तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वच्छता निरीक्षकचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ते नंतर उत्तीर्ण होणार आहात, आधी तुम्हाला नाही. तुम्हाला 12वी पास असणं बस, दॅट्स इट. जसं की नवी मुंबईला होतं ते सुद्धा, आणि हे सुद्धा अगदी सेमच आहे. 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि बाकी मराठी भाषेचं ज्ञान, जर आपण 10वी महाराष्ट्राचं दिली आहे, आपल्याला सगळ्यांना मराठी हा विषय होता आणि तेच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान, ते काय वेगळं नसतंय. तर मग हे झालं तुमच्या पात्रतेसंबंधी जे काही तुमचे डाऊट होते. तर लक्षात घ्या, 12वी पास असेल बिंदास फॉर्म भरून टाका. SIला जर तुम्ही SIचं भरत असाल तिथं सुद्धा सेमच आहे. आणि इथं सुद्धा तुम्हाला म्हणजे बघा SIला तुम्हाला तिथं कोर्स असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला कोर्सची गरज नाही. पण बरेचसे विद्यार्थी जे असतात जे सायन्समधले असतात, जर तुम्ही SIचा कोर्स केला पण तुमची सायन्स कॉमर्स आर्ट बॅकग्राऊंड नाही भरू शकत. पण जर तुमचा इथं सायन्स बॅकग्राऊंड आहे तर भरू शकता. तर हे तुमचं काय झालं रे, तर एलिजिबिलिटी झाली. त्यानंतर तुमची परीक्षा पद्धती इथं तुम्हाला मी सांगते. थोडंसं यांनी स्वतःच कॉम्प्लिकेशन्स करून ठेवलेले आहेत, पण मी तुम्हाला इथं होईल तेवढं हे थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न जो आहे तुमचे कॉम्प्लिकेशन्स करते. ठीक आहे, तर इथं जर तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं याला मी अजून मोठं करते. ठीक आहे, तर बघा परीक्षामध्ये तुम्हाला इथं काय बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता हे दोन्ही असणार आहे. त्यानंतर तुम्हाला विषयाचं ज्ञान म्हणजेच तुमचं जे तांत्रिक आहे, बहुपर्यायी म्हणजे MCQs पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. सदर परीक्षेचा दर्जा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार असणार आहे. म्हणजे आता तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता 12वी सायन्स आहे तर त्यानुसारच इथं तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यानुसारच इथं तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार असं दिलंय. आता याच्यानंतर तुम्ही सिलेबसची वाट बघत असाल तर चुकीचं करताय. मला वाटत नाही की आता सिलेबस तुमचा येईल, त्यांनी हेच दिलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, जो जुना सिलेबस होता म्हणजे नवी मुंबईचा असेल, कल्याण डोंबिवलीचा असेल. आता कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हतं पण नवी मुंबईला आपल्याकडे हे पद होतं, तर त्याच सिलेबसनुसार जायचं. कंपनी एकच आहे TCS, तिथं सुद्धा TCSने परीक्षा घेतली होती, इथं सुद्धा TCSच एक्झाम घेईल. मग इथं आपल्याला त्याच सिलेबसनुसार जायचं आहे. आपल्याकडे तो पूर्ण डिटेल सिलेबस अवेलेबल आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर मग इथं तुम्हाला जी काही अर्हता दिली त्यानुसारच इथं तुम्हाला परीक्षा असेल. आता म्हणाल मॅम सिलेबस आला नाही, सिलेबसची वाट बघत बसण्यात अर्थ नाहीये, इकडे लक्षात घ्या. त्यानंतर बघा इथं तुमचे 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 2 तास तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. आणि फक्त फायरच्या आणि जे काही चालक यंत्र यांची वेगळी आहे, कारण की त्यांना ग्राउंड सुद्धा असतो. बाकी इथं तुम्हाला 200 प्रश्न असतील, 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील आणि 120 मिनिटं असतील. 2 तासाचा टाइम तुम्हाला इथं असणार आहे. टेक्निकल पार्ट जो आहे तो आधी आपल्याकडे जो होता MPW साठी तोच आपल्याला फॉलो करायचा. इथं काही सिलेबस येणार नाही. यांनी सांगितलं की तुम्हाला प्रश्न जे आहेत ते 12वीच्या लेवलचे येतील. पण मग तुम्हाला इथं MPW नुसार जसे प्रश्न येतील, आधी आपण जे प्रश्न पाहिलेले आहेत आतापर्यंत TCSचे जे MPWला प्रश्न विचारलेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठीच इथं आपण एक सुंदर अशी
आपली अगदी हिरो बॅच ठाणे महानगरपालिकेची बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPWची बॅच जी आहे ती घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर होते, व्हिडिओ लेक्चर्स आहेत, PDF नोट्स अवेलेबल आहेत ज्या तुम्ही प्रिंट काढू शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशनवर आज सेल आहे रात्री 12 वाजेपर्यंत. इंडिपेंडन्स डे सेल. तुम्ही काय करायचे, इंडिया कॅपिटलमध्ये टाईप करायचं. इथं पेन नाही चालत आहे तर इंडिया कॅपिटलमध्ये 25 टाकाल तर याच्यामध्ये तुमची प्राइस अजून जास्त कमी होईल. आता तुम्हाला खूप याच्यामध्ये अजून 25% कमी होईल तर एवढी सूट मिळते, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि तुम्हाला माहिती आहे आपला MPWचा रेकॉर्ड किती भारी आहे, किती मुलांना त्याचा फायदा झाला आहे किंवा त्यापेक्षा जास्त आपण कसं टॉपिकला धरून चालतो हे तुम्हाला जुनासुद्धा काही तिथं डेटा मिळेल आणि नवीन डेटा व्हॅल्यू ॲडिशन करून सुद्धा मिळणार आहे फक्त एवढ्याच प्राईजमध्ये. तर तुम्ही नक्की ट्रस्ट करू शकता. आजच घेऊन टाका, 12 वाजेच्या आतमध्ये घेऊन टाका आणि मग आपण भेटणार आहोत बॅचमध्ये. थँक्यू सो मच.